नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला असा प्रश्न येतो, एका वसतिगृहात 52 विद्यार्थी असून जर 13 विद्यार्थी वाढले तर मेसचा दररोजचा खर्च 65 रुपयांनी वाढतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1 रुपयाने कमी होतो, तर मेसचा मूळ खर्च किती होता? अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. पहिले आपल्याला सांगितलेलं आहे किती विद्यार्थी आहेत, तर 52 आहेत. नंतर काय झालेले, नवीन 13 विद्यार्थी आले, म्हणजे काय झालं, तर 52 विद्यार्थी होते आणि हे 13 विद्यार्थी, असे टोटल किती झाले, तर 65 विद्यार्थी झाले. किती झाले, तर 65 विद्यार्थी. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, किंवा हे 13 विद्यार्थी नवीन आल्याच्या नंतर मेसचा दररोजचा खर्च किती रुपयाने वाढतो, तर 65 रुपयाने वाढतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च किती रुपयाने, तर 1 रुपयाने कमी होतो. आपल्याला विचारलेला आहे तर मेसचा मूळ खर्च किती. अशा प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न तयार होऊ शकतात, एक मेसचा मूळ खर्च आणि मेसचा आताचा खर्च. आपल्याला विचारलेलं कोणता आहे, तर मेसचा मूळ खर्च. अशा वेळेस काय करायचं, तर सर्वप्रथम पाहायचं पहिले विद्यार्थी किती होते, तर 52, आताचे विद्यार्थी 13, म्हणजे टोटल किती झाले, 65. या 65 विद्यार्थ्यावर प्रत्येकावर 1 रुपया कमी झाला म्हणते, तर किती रुपये कमी होतील, तर 65 रुपये कमी होतील. बरं, आणि हे 13 जण आल्याच्या काय होते, तर मेसचा मूळ खर्च जो आहे त्याच्यापेक्षा 65 रुपये एक्स्ट्रा खर्च होता, तर जास्त खर्च होता, तर हे 65. असे 65 या दोन्हीची बेरीज जर केली आपण तर 130. आता 130 रुपये त्यांचा त्या 13 जणांचा खर्च आहे. मग 130 रुपये जर 13 जणांचा खर्च असेल तर एकाच्या वाट्याला किती आले, तर एकाच्या वाट्याला येण्यासाठी आपण काय करू, हे 13 याला भागिले देऊ. 13 एक 13 आणि राहिलेला 0, म्हणजे एका जणावर 10 रुपये खर्च केला जात होता. एका जणावर किती रुपये, 10 रुपये खर्च केला जात होता. तर आपल्याला विचारलेलं आहे की मेसचा मूळ खर्च किती. बरं, पहिले विद्यार्थी किती होते, 52, एका जणावर किती खर्च केला जात होता, 10 रुपये. तर टोटल खर्च किती होईल, तर टोटल खर्च होईल 520 रुपये. आपल्याला सांगितलं होतं की बा मूळ खर्च किती, तर मूळ खर्च काढण्यासाठी आपण 520 रुपये असं सांगू शकतो किंवा येऊ शकतो. धन्यवाद.